सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की आपण बरेचशा माता भगिनी अशा आहेत की त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न जर मी एकाच व्हिडिओमध्ये जर घ्यायला गेलो तर संपूर्ण प्रश्न हे मला सोडवणं शक्य होणार नाही आणि खूप मोठा व्हिडिओ होईल। त्यामुळे मी छोटे छोटे व्हिडिओ करून तुम्हाला देत आहे, जेणेकरून तुमचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न तुम्हाला त्याचं निदान करता यावं या प्रमुख उद्देशाने जे आहे या चॅनलवर जे आहे एक्स्ट्रा व्हिडिओ इव्हिनिंगला म्हणजेच नाईटला मी टाकण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला, जेणेकरून माता भगिनींना त्यांचा प्रश्न सोडवता येईल। नाही तर अदरवाईज बघा, जसं की बघा ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले आहे, परत पैसे मिळतील का? आता या प्रश्नाचं उत्तर बऱ्याचशा माता भगिनींना पाहिजे, कारण की खूप अशा माता भगिनी आहेत की त्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेलं आहे। ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्याच्या नंतर एक्झॅक्टली त्यांना माझा हा प्रश्न आहे की, आणि त्यांचाच खरं तर हा प्रश्न आहे की मला पैसे वापस मिळतील का? म्हणजे बघा गव्हर्नमेंटकडनं त्यांना पैसे आले, म्हणजे उदाहरणासाठी सांगतो बघा तुम्हाला, हे बघा की सरकार जे आहे तर सरकारने काय केलं, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले। कुणाच्या? लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे सरकाराकडनं आले, परंतु लाडक्या बहिणीचं जे बँक अकाउंट आहे ना, बँक अकाउंट, तर त्या बँक अकाउंटमध्ये त्यांना ते पैसे प्राप्त झाले नाही। मग तुम्ही म्हणाल की सर कोणत्या अकाउंटमध्ये आले ते? तर ते फक्त लाडक्या बहिणीचं जी प्रोफाईल होती, म्हणजेच लाडक्या बहिणीचं जर तुम्ही वेबसाईटवर जर गेलात तर तिथे जी प्रोफाईल होती त्या प्रोफाईलवरच दिसतंय ते, आणि तिथे तुम्हाला कॅन्सल असं आलेलं आहे, ट्रान्झॅक्शन कॅन्सल, आणि रिमार्क्समध्ये दिलेलं आहे की आधार नंबर डज नॉट एक्झिस्ट, अशा प्रकारचं जे आहे तिथे रिमार्क्स आलेला आहे। मग असे जे काही प्रश्न असतात हे मी एका व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही ऑब्वियसली, त्यामुळे आपण जे आत्ता सध्या योजनेचं वितरण आता सर्व हे होणार आहे क्लिअर, त्याच्यावर पण मी बोलणार आहे 6व्या हप्त्याच्या बाबतीत पण क्लिअर। पण मग अशा प्रकारचे प्रश्न जर का मी तुमचे घेतले नाही तर हे प्रश्न अधोरेखित म्हणजे एकदम कोणीही त्याला उत्तर देणार नाही, आणि मग तुम्हाला याचा येणाऱ्या टायमामध्ये फटका बसेल। त्यामुळे मी अशा प्रकारचे प्रश्न घेतो आहे तुमचे, समजलं? ट्रान्झॅक्शन जर कॅन्सल झाले असतील तर पैसे मिळतील का? अगदी स्पष्ट आणि क्लिअर कट हा एक प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे यस। कोणीही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार नाही। मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, बघा आठवून पहा, मी पहिल्यांदा सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांना शपथ घेणं गरजेचे असते, त्यावेळेस वितरण सुरू होणार आहे। आता सर्व त्या सुरात सूळ मिसळत आहेत की वितरण म्हणजे शपथ घेतल्याच्या नंतर वगैरे वितरण सुरू होणार आहे। आणि मी त्याच्यानंतर मी सांगतो आहे फंड अलोकेट करणं लागतो, म्हणजे फंड तुम्हाला वितरित करणं लागतो, त्यावर सही होणं लागेल, त्याची मंजुरी घेणं लागेल, त्यानंतर वितरण सुरू होईल, त्यानंतरच वितरण सुरू होईल। ही प्रोसिजर आहे, ही प्रक्रिया आहे, हे तुम्हाला कोणी सांगेल का? नाही। या व्यतिरिक्त तुम्हाला असं सांगितलं जाईल की झालं वितरण चालू, 10 जिल्ह्यामध्ये आले, 12 जिल्ह्यामध्ये आले, 11 जिल्ह्यामध्ये आले, आणि तुम्ही गोंधळता। आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय वाटतं की मला आता या टायमाला कोणीतरी प्रामाणिक माहिती सांगणारा हवा आहे, तर मी ते काम करतो। मग थोडक्यात तुम्हाला समजलं का वितरण सुरू झालं का? उत्तर आहे नाही। वितरण सुरू होणार का? 10,000% सुरू होणार आहे, कुठल्याच प्रकारचा डाऊट नाही। पण कसं सुरू होणार? प्रक्रिया आहे, शपथविधी होणार आहे, तो फंड अलोकेट होणार आहे, मंजुरी त्याला मिळणार आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। पण मी एक गोष्ट मुख्यमंत्र्यांची इथं मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांना आणि सर्व सरकारला पण सांगतो आहे, सरकार स्वतः म्हणलं होतं की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डिसेंबरचे पैसे देणार। आता हे 26 तारखेला शपथविधी होणार असं ठरलं होतं, आज तर 26 तारीख आहे, शपथविधी झाला का? नाही। म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य या पुढच्या काही दिवसामध्ये एक मला तर वाटतं 2-3 दिवस जातील बघा एक शपथविधीसाठी, क्लिअर? मग एकदम तुम्हाला आहे ते स्पष्ट सांगतो। त्याच्यानंतर मग ही प्रक्रिया चालू होईल बरं का, लक्षात ठेवा। आणि त्यानंतर मंजुरी मिळणं वगैरे वगैरे, त्याशिवाय तर काय होणार नाही ना। जर मंजुरीच मिळाली नाही तर पैसे कसे तुम्हाला भेटणार? हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, पण हे तुम्हाला कोणी सांगेल का? नाही। या व्यतिरिक्त तुम्हाला काय सांगितलं जाईल की 10 जिल्ह्यामध्ये आले, 12 जिल्ह्यामध्ये आले, तुम्हाला आले का? तुम्हाला काळजी लागली आहे, फळायला लागला आहे, असं नसतं। जे आहे ते स्पष्ट, जे तुम्हाला आवडू नाही तर नाही आवडू, काही घेणं देणं नाही, पण आहे जे आहे ते आहे, क्लिअर? म्हणजेच वितरण हे चालू होणार आहे, 2100 रुपयेच मिळणार आहेत, त्यामध्ये पण कुठलाच डाऊट ठेवू नका। बघा हे घेणार म्हणजे घेणार आपण सरकाराकडनं का? कारण सरकारने जर का वचन दिलं असेल तर आपण पण त्या वचनाची सरकारला जाण करून देतो आहोत, क्लिअर? की आमचे 2100 रुपये द्या। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकार ते मान्य पण करत आहे, देतं पण आहे, पण प्रक्रियेच्यानुसार चालणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी जो प्रश्न विचारला तुम्हाला की ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाल्याचे पैसे मिळतील का? साधा सिंपल आहे, उत्तर आहे यस। तुम्ही मला सर लॉजिक सांगा, कशामुळे ट्रान्झॅक्शन झालेले पैसे आम्हाला मिळतात?
किंवा मिळतील? साधं सिंपल उत्तर सांगतो आणि त्याच्यात तुम्हालाच पटेल अशा पद्धतीने सांगतो. बघा, सरकारने तुम्हाला तो फंड दिला होता, तुमच्या खात्यापर्यंत तो तुमच्या बँकेला धडकून वापस गेला. क्लिअर? धडकला बँकेच्या खात्याला आणि वापस गेला, कॅन्सल झाला. मग कॅन्सल झाल्याच्या नंतर तो परत काय झाला, ज्या सरकाराच्या तिजोरीमधून आला त्या तिजोरीमध्ये तो परत गेला. म्हणजे तो फंड जो आहे, म्हणजे ते काही जी काही निधी आहे, थोडक्यात मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, निधी, तो जो पैसा आहे, पैसा, तर तो पैसा तुम्हाला ऑलरेडी सरकारने दिलेला आहे, तुमच्यासाठी वेगळा काढून ठेवला होता. बरोबर? तुमच्यासाठी तो वेगळा काढून ठेवला होता. आता तोच पैसा तुम्हाला परत सरकारला द्यायचा आहे. म्हणजेच तुमचे कॅन्सल झालेले जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्यासाठी सरकारावर कुठल्या प्रकारचं लोड येणार नाही, कुठल्या प्रकारचा दबाव येणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल निवांत राहा, निश्चिंत राहा. तुम्हाला ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेले पैसे विथ लॉजिक सांगतो आहे मिळणार आहेत वापस. कोणीच काळजी करायची नाही. कोणी किती बी काही सांगितलं तर त्याला म्हणायचं चल तू बाजूला, तेवढं मला कळतं आहे की पैसे भेटणार की नाही म्हणून. ट्रान्झॅक्शनचे पैसे, कॅन्सल झालेले पैसे भेटणार. पहिला मुद्दा क्लिअर. दुसरा मुद्दा बघा, मला वाईट वाटतं आणि बऱ्याचशा माता भगिनी अशा विचारतात आणि मला पण खरंच सांगतो अशा प्रकारचे प्रश्न देतात आणि मला जड जातं की त्यांना काय सांगू एक्झॅक्टली. पण स्पष्ट बोलू, आता बोलतोच. बघा, क्लिअर. महत्त्वाचं म्हणजे अशा माता भगिनी विचारतात की संजय गांधी निराधार योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्या बऱ्याचशा माता भगिनी, निराधार शब्दाचा अर्थ ज्यांना कोणी सहारा नाही, बरं का, लक्षात ठेवा. अशा माता भगिनींना सरकार काय करतं की महिन्याला 1500 रुपये देते. आणि पूर्वी असं होतं की 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर लाभ मिळत असेल तर अशा कुठल्याही प्रकारच्या योजनेचा जर लाभ मिळत असेल, सरकारी योजनेचा, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, असं स्पष्ट होतं. पण आता या संजय गांधी निराधार योजनेचे जर सरकारने 2100 रुपये जसं लाडकी बहीण योजनेचे केलेत ना, जर संजय गांधी निराधार योजनेचे 2100 रुपये करताना, तर माझ्या मते याच्यामध्ये पण लॉजिक आहे. का बरं 2100 रुपये केले असतील? कारण की त्यांना इकडचे लाडक्या बहिणीचे 2100 आणि इकडचे 2100 ठेवायचे. म्हणजे जेणेकरून माझं तर असं मत आहे की येणाऱ्या टायमात मला नाही वाटत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. दुसरं कारण सांगतो परत. आत्ता सध्या मागच्या 7-8 दिवसापूर्वीचीच घटना, आपल्या लाडक्या बहीण या पोर्टलवर येस नो संजय गांधी योजनेचा ऑप्शन आलेला आहे. का आला हा ऑप्शन? कारण की हा ऑप्शन हा आपल्याला म्हणजे पर्याय आपल्या आला ना लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर, तुम्हाला माहीत असेल. हा याच्यासाठी आला, तुम्हाला येणाऱ्या भविष्याचं ते सिग्नल आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. पण खरं तर माझी पण हळहळ कळकळ आहे की त्यांना मिळायला पाहिजे. पण एक तुम्हाला जसं मी प्रामाणिक सांगतो, हळहळ कळकळ असून चालतं का? नाही. सरकारच्या तिजोरीवर पण तेवढा ताण येतो आहे. आता राहिला मुद्दा, तुम्ही असं म्हणाल की सर यांची संख्याच किती आहे? आता लक्षात ठेवा, मी तर तुमच्या बाजूनच बोलणार ना ऑब्व्हियसली, पण तरीही मी स्पष्ट बोलतो, कुणाच्याच बाजूनं बायसला बोलत नाही. तरीही सांगतो आहे, संजय गांधी योजनेचे जर 2100 रुपये जर झाले तर समजायचं की अपेक्षाच बंद झाली, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नाही होणार ते. दुसरा मुद्दा, तिथे पोर्टलला तो ऑप्शन येस नो का आला? कारण की ते सर्व ठरलेलं आहे. यावर मला तर नाही वाटत येणाऱ्या टायमामध्ये काही बदल होईल, आणि झाला तर ऑलवेज वेलकम. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य माता भगिनींनो, या चॅनलवर तुम्हाला जाता जाता एक महत्त्वाची अपडेट ही पण देऊन जातो आहे की लक्षात ठेवा, मी जे सांगतो आहे त्या गोष्टी बऱ्यापैकी तुम्ही जर मला बऱ्याचशा दिवसापासून फॉलो करीत असतील तर तुम्हाला माहिती आहे मी इथे जे बोलतो ते क्लिअर बोलतो. आज मी एक नाईटला म्हणजे व्हिडिओ टाकण्यामागचं एक कारण हे राहिलं आहे की मला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या आहेत. मग गरजेचं नाही की मी लाडकी बहीण या योजनेचाच व्हिडिओ टाकेल, पण जोपर्यंत काही असे छोटे छोटे प्रश्नांचे उत्तरे किंवा हाल शोधत नाही, तुमच्यापुढे मांडत नाही, तोपर्यंत तुमच्या डोक्यातनं हे प्रश्न क्लिअर होणार नाहीत, हेही तुम्ही समजून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर 6वा हप्ता बोला, की डिसेंबरचा 6वा हप्ता कधी मिळणार आहे ते सांगा. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या एंडिंगला मिळणार, पण मिळाला का? नाही. आता दिवस किती राहिले मोजून, कांड्याच्या बोटावर जर मोजले तर 4-5 दिवस राहिले. माझं असं मत आहे की या महिन्यामध्ये मला वाटत नाही, शक्यता खूप कमी वाटायली मला. का? कारण शपथविधी झाल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात ठेवा, मी जे आहे ते बोलतो बरं का, कारण की तुम्हाला मंजूर करणं तो फंड, शपथविधी होणं या प्रक्रियेमध्ये बराचसा वेळ जातो. पण फर्स्ट प्रायोरिटी गव्हर्नमेंटची हीच राहील की लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबरचा हप्ता देणे. किती रुपये असेल मी पूर्वीप्रमाणे बोललो आहे तुम्हाला, 2100 रुपये असेल. याच्याहून सरकार हटूच शकत नाही, तुम्ही त्या डोक्यातच आणू नका, अजिबात त्याच्यावर डिस्कसच नको करायला. पण आता राहिला मुद्दा की याला मंजुरी मिळणे, हा पैशाचा जो निधी आहे याला मंजुरी मिळणे, या प्रक्रियेमध्ये मात्र थोडा वेळ जाईल. त्यामुळे तुम्हाला जर कोणी असं सांगितलं असेल की 10 जिल्ह्याचे आले, 5 जिल्ह्याचे आले, तर अजिबात असं नाही झालेलं, कुणालाही आलं नाही. मी परत सांगतो आहे,
एकाही जिल्ह्याला 6वा हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही. ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी या चॅनलला ज्या दिवशी खबर पडेल आता मिळणे सुरू झाले आहे तर बिंदास डोळे झाकून समजून जा की खरंच मिळणं सुरू झालेलं आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल. पण तुम्हाला आता कळालं असेल की मी जे नाईटला व्हिडिओ बनवायला एक्स्ट्रा, तर खरंच त्या व्हिडिओमध्ये तेवढं व्हॅल्यू असतं, तेवढं महत्त्व दबलेलं असतं, तेवढी तळमळ असती आणि कुणाचे तरी प्रश्न सोडवण्यासाठी जे आहे माझ्या मनामध्ये एकदा तळमळ असते. समजलं? अदरवाईज लक्षात ठेवा, माझ्याकडे पण एवढा फुरसतचा वेळ नाही पडलेला. क्लिअर? राहिला मुद्दा लक्षात ठेवा, जर तुमच्यासाठी मला मदतच करायची असेल तर मी माझं 100% देतो आहे. जितकं माझ्याकडनं शक्य होईल तेवढे मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं हजर असतो. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला कमेंटमध्ये पण तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मी उत्तर दिलं नसेल तर कृपया करून कमेंटच्या खाली मला प्रश्न विचारा. नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार म्हणजे देणार. क्लिअर? राहिला मुद्दा लक्षात ठेवा, माझ्यावर पण बाकी पण काही कामं असतात माझ्या मागे. जर एखाद्या माता भगिनीचं उत्तर नाही दिलं तर मी तुमची माफी मागतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकताला आपल्या चॅनलला तोड नसणार. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.